श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 63. पाटावर पादुका उठविल्या. चिंतोपंत टोळ यांनी आपले घरी विष्णू पंचायतनास कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प करून त्याप्रमाणे दररोज तुळशी वाहण्याचा क्रम चालविला होता. केव्हा केव्हा श्री स्वामी समर्थ त्यांचे पूजेच्या वेळेस त्यांच्या घरी येत असत. महाराज आले म्हणजे त्यांची पूजा करून त्यांचे शरणी टोळ हे विष्णू सहस्त्रनामावलीने तुळशीपत्र वाहत. एके दिवशी श्री समर्थ चरणी नामावळी वाहून धूप दीप नैवेद्य वगैरे यथासांग करून चिंतोपंतांनी महाराजांची पूजा केली व शेवटी प्रार्थना केली की श्रींचे चरण पूजेकरिता निरंतर सानिध्य असावे, असा फार हेतू आहे. असं ऐकताच बरे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने पाहतात तो ज्या पाटावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती त्या पाटावर श्रींचे दोन्ही चरण पिवळट रंगाचे उठलेले दृष्टीस पडले. जसे मृदू वाळवेत चालत असता मनुष्याचे पाय उमटतात तसे श्री स्वामी महाराजांचे चरण शुष्क काष्टाचे पाटावर उमटले. हा अद्भुत चमत्कार पाहून टोळ यास परमानंद झाला व महाराजांचा प्रसाद क्षीरसावंत समजून भक्तिपूर्वक त्याची ते नित्य पूजा करू लागले. तो पाठ कशानेही घासला तरी पावलांची चिन्हे जशीच्या तशीच आहेत. असा तो तारक पाठ हल्ली अक्कलकोटास जोशीबुवा यांचे मठात आहे. शेकडो लोक अद्याप त्या पाठास पाहून दर्शन घेत आहेत. जोशी यांच्या घराच्या उत्तरेस एक पडीत जागा पडून बहुत दिवसांची होती. त्या जागेत एक औदुंबराचे झाड असून नजीकच एक आड होता. ह्या झाडाखाली श्रींची स्वारी कधीकधी येऊन बसत असत. एके दिवशी गोपाळभट भिडे मिरजकर सेवेकरी यांच्या मनात असे आले की औदुंबराखाली पादुका स्थापन करून मठ बांधावा. पण मनातील गोष्टी सिद्धीस जाते कसे, आपण दरिद्री पडलो, असे मनात येत असे. तोच महाराज म्हणाले, हवेली बांधून पादुकांची स्थापना करा. तो म्हणाला, महाराज पैसे कुठून आणू, म्हणून विनंती केली. अलग कर म्हणजे पाहिजे तितके पैसे. गुरु आज्ञाप्रमाण समजून गोपाळभट धाराशिव वगैरे गावातून फिरून 400-500 रुपये घेऊन आले. अक्कलकोटसही वर्गणी करून अजामासे 1000 रुपये जमवून पंचांमार्फत देवालय बांधिले. पादुकांची अर्चा करण्यास सासवडकर दीक्षित वगैरे मोठमोठे विद्वान जमवून शास्त्रविधीने अर्चना केली. अर्चेचे आरंभी खुद्द श्री स्वामी समर्थांची स्वारी येऊन श्रीमन महागणाधिपतये नमः निर्विघ्नमस्तु असे स्वतः म्हणून अर्चेस आरंभ करविला. अर्चा पुरी होईपर्यंत महाराज तेथेच राहिले. मठात पादुकांची व विष्णू पंचायतनाची स्थापना केली. देवालयापुढे सभामंडपाचे काम होणे हे बरेच लांबणीवर पडले. रारा विनायक वासुदेव हे श्रींचे भक्त असून अक्कलकोटास वारंवार येत असत. त्यांचे मनात प्रेरणा होऊन 8000 रुपयांचा सभामंडप बांधला. असो, भटजीला काळजी पडली होती ती सर्व समर्थांनी पूर्णपणे निवारण